SIR म्हणजे नक्की काय? शासनाची 23 वर्षानंतर विशेष मोहीम. हाय हॅलो नमस्कार. आपल्या सर्वांचे महत्त्वाची माहिती या चॅनेलवरती मनापासून स्वागत आहे. आज आपण सदर व्हिडिओच्या माध्यमातून महत्त्वपूर्ण माहिती घेऊन आलेलो आहोत. सध्या SIR ची मोठ्या प्रमाणात चर्चा सुरू आहे. राज्यातील अनेक भागात SIR सर्वे केला जात आहे. यासोबत ज्यांची नावे SIR मध्ये नसतील त्यांची नावे मतदार यादीतून वगळण्यात येणार असल्याची देखील चर्चा आहे. SIR म्हणजे नक्की काय? 2002च्या लिस्टमध्ये आपले नाव आहे की नाही, तसेच आपल्या कुटुंबातील सदस्यांचे नाव कसे ॲड करायचे याची संपूर्ण माहिती चला तर मग जाणून घेऊया. सर्वात आधी आपण SIR म्हणजे काय हे जाणून घेऊया. स्पेशल इंटेन्सिव्ह रिव्हिजन म्हणजेच SIR. सोप्या भाषेत सांगायचे म्हटले तर मतदार यादी दुरुस्ती करणे, परंतु याची प्रक्रिया जरा वेगळी असते. SIR मध्ये प्रत्येक घरात जाऊन विचारपूस करून डुप्लिकेट मतदार वगळण्यात येतात व नवीन मतदार यादीमध्ये ॲड केले जातात. अनेक लोक एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी राहायला जातात किंवा काही वेळा मतदार यादीत चुकीची नावे तशीच राहतात. हीच दुरुस्ती करण्यासाठी SIR दरम्यान BLO घरोघरी जाऊन मतदारांच्या माहितीची खातरजमा करतात. या प्रक्रियेत नक्की काय होते? BLO स्वतः घरी येऊन तुम्ही तेथेच राहता की नाही याची खात्री करून घेतात. काही बदल करायचा असेल तर आवश्यक फॉर्म भरून घेतात. मृत व्यक्तींची किंवा स्थलांतरित झाल्यांची नावे यादीतून वगळून टाकतात. 18 वर्ष पूर्ण झालेल्या नवीन तरुणांची नावे मतदार यादीत समाविष्ट करतात. 2002च्या SIR लिस्टमध्ये नाव आहे की नाही कसे पाहावे? सर्वात अगोदर निवडणूक आयोगाच्या वेबसाईटवरती जायचे आहे किंवा इलेक्शन कमिशन ऑफ इंडियाचे ॲप्लिकेशन डाउनलोड करायचे आहे. त्यानंतर लॉग इन करून घ्यायचे आहे. आता पुढे तुम्हाला 2 ऑप्शन दिसतील. एक, सर्च युअर नेम इन SIR यावर क्लिक करायचे आहे. तेथे तुम्हाला तुमचे राज्य, जिल्हा, मतदारसंघ टाकून तुमचे नाव या यादीत आहे की नाही हे चेक करायचे आहे. आणि दुसरे ऑप्शन आहे लास्ट SIR E-रोल यावर क्लिक करायचे आहे. तुम्हाला तुमचे राज्य, जिल्हा, मतदारसंघ, गाव किंवा मतदान केंद्र टाकल्यानंतर तुम्हाला व्ह्यू यावर क्लिक करायचे आहे. यानंतर तुमच्या समोर लिस्ट आली असेल, त्यामध्ये तुमचे नाव आहे की नाही हे चेक करा. जर नसेल तर तुम्हाला SIR यादीत नाव ॲड करावे लागणार आहे. त्यासाठी तुम्हाला तुमचं मतदार कार्ड, आधार कार्ड व तुमच्या पालकांचे नाव 2002च्या यादीत असणे बंधनकारक आहे. BLO पडताळणीसाठी तुमच्या घरी आले व त्यांना असे आढळले की तुम्ही त्या पत्त्यावरती आता राहत नाही किंवा त्या व्यक्तीचा मृत्यू झाला आहे, तरच नाव काढण्याची प्रक्रिया सुरू केली जाते. चला तर मग भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. नमस्कार.